नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, अँगल बायसेक्टरची कॉन्व्हर्स, प्रॉपर्टीज ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल याच्यावरती आधारित काही जे प्रॉपर्टीज आहेत ते आपण सगळे बघितलेले. आज आपल्याला याच्यावरती आधारित एक्झाम्पल जे आहेत प्रॅक्टिस सेट 1.2 मधली मॅथ्स पार्ट 2 ची ते आपल्याला पाहिजे विद्यार्थी मित्र. तर साधारणतः इथं आपल्याला मी आता पहिलं एक्झाम्पल घेणार आहे आणि क्वेश्चन मला इथं लिहिता येणार नाही, जागेच्या अभावी तुम्हाला क्वेश्चन तोंडी सांगणार नेमकी काय संकल्पना आहे ती. पहिली आकृती मी काढतो प्रॅक्टिस सेट 1.2 मधली. बघू आपण. या ठिकाणी तुम्हाला ट्रायंगल PQR दिलाय, PQR आणि हा रे दिलाय, कुठला रे? PM. हा दिलाय 3.5, हा दिलाय 1.5, हा दिलाय 7 आणि हा दिलाय 3. तर काय दाखवायचं नेमकं तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगतो. इन ट्रायंगल PQR तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये रे PM हा अँगल बायसेक्टर आहे. कुणाचा? QPR चा आहे का किंवा दाखवा असं म्हटलेलं आहे. बघू आपण मग आहे का ते चेक करू. मग ते चेक करण्यासाठी तुम्हाला इथे प्रॉपर्टी वापरावी लागेल. कोणती? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. मग या ठिकाणी सगळ्यात पहिला कोणता ट्रायंगल आहे? इन ट्रायंगल PQR. ट्रायंगल PQR आपल्याला देण्यात आलेला आहे. या ट्रायंगल PQR मध्ये सगळ्यात पहिला मी रेशो कोणता घेतो? तर या रेन या साइडचे दोन भाग केलेले त्याचा रेशो घेतो. काय आहे रेशो त्याचा? QM छेद MR. किती येतो बघा? 3.5 भागिले 3. वाचा पण थोडंसं अडचण येते म्हणून मी त्याचं काय करून घेतो? दुरुस्त करून घेतो. 3.5चं तर 2 न म्हणतो, 1.5 ला पण 2 न म्हणतो. म्हणजे किती त्याची दुप्पट? 7/3. याला इक्वेशन क्रमांक मी काय देतो? 1 देतो. त्यानंतर दुसरा रेशो कोणता घ्यायचा? आता हा साइड आहे, हा साइड सोडून उरलेले त्या ट्रायंगलचे दोन साइड्स कुठले? हे दोन म्हणजे कुठले? QP/PR. QP/PR. QP/PR किती आहे बघा? ऑलरेडी 7/3. म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला काय सांगता येईल? हियर फ्रॉम 1 and 2 we get, from 1 and 2 we get 1 and 2 तुम्हाला काय सांगता येईल बघा नो? तर हे दोन्ही पण रेशो कुठले? QM छेद MR बरोबर QP/PR. हे दोन्ही पण रेशो सारखे आहेत इक्वेशन 1 वरून आणि इक्वेशन 2 वरून आपल्याला सांगता येईल. म्हणजे दोन्ही पण रेशो सारखे असतील तर तुम्हाला एक प्रॉपर्टी आहे. कोणती? बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. काय सांगतात बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी? जर दोन्ही पण रेशो होते, इथे दाखवले हे दोन्ही पण रेशो जर सारखे असतील तर तिथं कंटेनिंग करणारा रे PM हा काय असतो? अँगल बायसेक्टर असतो. Therefore, ray PM is angle bisector. कुणाचा? ऑफ अँगल QPR. बघा हा PM रे कुठल्या अँगलचा? QPR चा अँगल बायसेक्टर आहे. कारण या ठिकाणी इक्वेशन 1 इक्वेशन 2 ह्या दोन्ही पण साइडचे रेशो सेम आढळतात म्हणून काय असणार आहे? PM हा अँगल बायसेक्टर असणार आहे. समजा हा रेशो आणि हा रेशो जर सेम नसता तर ते अँगल बायसेक्टर असलं नसतं. मग त्या प्रकारचं एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघूया आपण एक्झाम्पल. त्या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं का? बघा इक्वेशन 1 इक्वेशन 2 दोन्ही पण समान असतील तर त्यावेळेला PM हा काय असतो? अँगल बायसेक्टर असतो. अशाच प्रकारचं दुसरं एक्झाम्पल करायचं आहे. बघू आपण. तर या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. कोणतं एक्झाम्पल आहे बघा? दुसरं एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये दुसरा एक्झाम्पल. ट्रायंगल PQR दिलाय तुम्हाला, हा PM दिलाय, हा 6 दिलाय, हा 8 दिलाय, हा 7 दिलाय, हा 10 दिलाय. चेक करू आपण या ठिकाणी. इन ट्रायंगल PQR सगळ्यात पहिला कुठला रेशो घेतो मी? हा जो रे आहे याचे दोन भाग केलाय तो रेशो घेतो. कुठला? RM/MQ.
आर एम छेद एम क्यू किती येतो 6/8 हा त्याला आपण संक्षिप्त रूप देऊ काय होईल 2/6 2/8 इक्वेशन 1 दुसरं जो काही रेशो आहे उरले दोन साईड त्या ट्रायंगलचे कोणते आरपी छेद पी क्यू किती आहे बघा ते 7/10 त्याला संक्षिप्त रूप देऊया काय आवश्यकता घ्यायची संक्षिप्त रूप द्यायची दिलं पण काय बघा इथे 3.5 होईल आणि इथे किती होईल 5 इक्वेशन क्रमांक 2 किंवा आहे असं ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा संक्षिप्त रूप दिलं तरी सुद्धा 2 चा भाग करणार इथे किती 3.5 इथे किती 5 म्हणजे दोन्ही पण इक्वेशन सारखे आहेत का तर दोन्ही पण इक्वेशन सारखे नाही म्हणजे काय सांगतात तुम्हाला फ्रॉम 1 and 2 वी गेट फ्रॉम 1 and 2 वी गेट काय सांगता येईल आर एम छेद एम क्यू बरोबर आर पी छेद पी क्यू हे दोन्ही पण सारखे नाहीत म्हटल्यानंतर नॉट इक्वल टू म्हणून या ठिकाणी काय सांगता येईल रे PM is not a angle bisector of angle RPQ. RPQ चा तो अँगल बायसेक्टर नाही असं आपल्याला सांगतोय कारण मगाच्या एक्झाम्पल मध्ये ते दोन्ही रेशो सारखे येत होते मात्र या एक्झाम्पल मध्ये ते दोन्ही रेशो सारखे येत नाही अशा प्रकारचं प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये दुसरा एक्झाम्पल आहे दुसऱ्या एक्झाम्पल नंतर आपल्याला थोडंसं वेगळं तिसरं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे काय सांगितलं मॅडम तिसरं एक्झाम्पल काय असतं बघू प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं तिसरं एक्झाम्पल बघा मुलांनो हे थोडंसं वेगळं आहे काय वेगळं आहे ते आपण बघू हा ट्रायंगल पी क्यू आर तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये एक लाईन आहे पी आर ला एन मध्ये आणि पी क्यू ला एम मध्ये इंटरसेक्ट करते त्यावेळेला तुम्हाला इथं पी आर दिलाय पी आर किती दिलाय पी आर 20 दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच प्रमाणामध्ये एन आर किती दिलाय बघा एन आर दिलाय 8 आणि त्यानंतर पी क्यू दिलाय तुम्हाला पी क्यू किती दिलाय पी क्यू 25 आणि याच प्रमाणामध्ये पीएम किती दिलाय 15 तर काय दाखवायचं आहे एनएम हा आरक्यू ला पॅरलल आहे का मग यासाठी तुम्हाला परत पुढे जायला पाहिजे आपण बीपीडी बघितल्या बघा बीपीडी मध्ये काय बघत होतो जर एखाद्या त्रिकोणामध्ये जर एखादी रेषा दोन बाजूंना भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला काय असते समांतर असते कधी छेदत असेल तर अथवा त्याच वेळेला ती काय पाहिजे एल बीसी ला समांतर पाहिजे इथं आपल्याला जर रेशो सारखे येत असतील कुठले रेशो पीएन छेद एमआर हे रेशो जर सारखे येत असतील तर त्यावेळेला एनआर ही काय असते एनएम ही काय असते आरपीला समांतर असू शकते मग यासाठी काय वापरलं पाहिजे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी बघू आपण काय काय सांगू त्यासाठी बाजू काढूया पीक्यू दिलाय तुम्हाला 25 आणि एनआर किती दिलाय एनआर 8 दिलाय तर या ठिकाणी आपणास काय सांगता येईल बघा पी डॅश एन डॅश आर नुसार पी डॅश एन डॅश आर नुसार पीएन अधिक एनआर बरोबर पीआर आता पीएन किती दिलाय तुम्हाला पीएन तो तरी काढायचा आहे तुम्हाला अधिक एनआर किती आहे बघा 8 बरोबर पीआर ची व्हॅल्यू किती आहे 20 पीएन बरोबर 20 मधून 8 गेले किती राहतात 20 मधून 8 गेल्यानंतर तर 12 राहतात पीएन तुम्हाला मिळाला पीएन किती 12 सेम त्याच वेळेला इथला दुसऱ्या बाजूला काय होईल पी डॅश एम डॅश क्यू नुसार पीएम अधिक एम क्यू बरोबर पी क्यू पीएम किती दिला आपल्याला 15 एम क्यू तरी काढायचा आहे आणि पी क्यू किती आहे बघा 25 म्हणजे एम क्यू बरोबर 25 वजा 15 एम क्यू बरोबर 10 आता तुम्हाला सगळ्या बाजू मिळाल्या काय काय मिळालं बघा हा 10 मिळाला ऑलरेडी पीएम तुम्हाला माहित आहे पीएन आपण काढलाय किती 12 आणि पीएम काढलाय पीएम किती आहे सॉरी एमक्यू आहे आणि पीएन आपल्याला दिलाय ऑलरेडी पीएम किती आहे 15 बघा आपण या ठिकाणी काय काय होईल ते फर्स्ट इन ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पहिला रेशो कोणता रेशो पीएन छेद एनआर इकडचा रेशो पीएन छेद एनआर किती येतो बघा 12/8 4 ने भाग होतो 4 दूनी 8 4 त्रिकम 12 इक्वेशन 1 तिकडचा रेशो आता आपण बघूया तिकडचा रेशो कोणता पीएम छेद एमक्यू किती येतो पीएम छेद एमक्यू 15/10
5 त्रिक 15, 5 दुनी 10, इक्वेशन 2. आता डायरेक्ट लिहिते मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 नुसार हे दोन्ही पण काय आहे, रेशो सेम आहे. हे दोन्ही पण रेशो जर सेम असतील तर काय सांगता येईल, Pn छेद Nr बरोबर Pm छेद Mq फ्रॉम 1 and 2. मग त्यानंतर कसं जर असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आपणास काय सांगते बघा कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, तर Nm पॅरलल Rq.